चला इंट्रोडक्शन घ्या. के पुरस्तापनार्थ सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र अनेक स्वातंत्र्य लढीकरता ओळखले जाणारे राज्य आहे. भारताच्या संविधानाने दिलेला धर्म स्वातंत्र्य हक्क सार्वजनिक सुव्यवस्था व नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे. अशा वेळी एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बळजबरीने धर्मांतर करण्याच्या घटना मागील काही वर्षांमध्ये दिसून आलेल्या आहेत, ज्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अडथळा निर्माण होतो व सामाजिक सलोखा बिघडतो. त्याकरिता महोदय, सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. महोदय, मी आपल्या संमतीने सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडतो. सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मांडण्यात आले. चला दुसरं बिल घ्या. दोन आहेत ना बिल? नाही, ह्यांचं पण जयकुमार गोरेच बोला या, त्यांचं पण आहे ना बिल. इंट्रोडक्शनला नाहीये का तुमचं कन्सिडरेशन साठी आहे, ते आता घेता येणार नाही. आपण फक्त इंट्रोडक्शन घेतोय. इंट्रोडक्शन महाराष्ट्राचं क्रांतिकारी बिल आहे. देशाच्या अस्मितेला अध्यक्ष महाराज योग्य न्याय देणारं बिल आहे. फक्त विनंती माझी एवढीच आहे, हे घाईघाईने मंजूर न करता डिटेल चर्चेला येऊ द्या. कारण मला या गोष्टीचा आनंद आहे. मी 3दा आपण म्हणता ना अशासकीय विधेयकाचा काय फायदा होतो. मी या संदर्भात 25 जुलै 2008 ला अशासकीय विधेयक मांडलं, 13 जुलै 2012, 11 जुलै 2025. अतिशय जनतेने उत्तम सरकार निवडून दिलं तर कसं उत्तम काम होतं हे या बिलाच्या निमित्ताने आपण पाहतोय. पण डिटेल डिस्कशनला अनुमती द्या. रिप्लाय